तुमच्याकडे पण येणार आहे ही झाल्यानंतर. येस. अस्मितांचा डे आहे. स्मिता पंगम ताई, तुम्ही पण छानपैकी ऐकायला येते का नाही मला कळत नाही बरं का त्यांना खरं. थँक्यू स्मिता मॅडम. ताई. थँक्यू. हॅलो, मी स्मिता नाईक. मी सेवानिवृत्त बँकेतून. माझं वय 61 वर्ष. मला ही लिंक बाळकृष्ण परब म्हणजेच आमचे उदय आणि उमा यांनी दिली. त्यानंतर हडकर मॅडमांचं चांगल्यापैकी मार्गदर्शन, खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला खूप त्रास गुडघेदुखीचा होत होता, पायाची टाच दुखायची. अर्धशिशीने मी तर खूप हैराण झालेले होते. डॉक्टरकडे जायचे पण तेवढ्यापुरता गुण यायचा. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेले होते. बरंच अंतर चालत, दररोज चालत जायचे. पण वजन 15 दिवसांनी करून बघितलं तर 100 ग्रॅम पण वजन कमी झालेलं नसायचं. गुडघेदुखी तशीच्या तशी, रात्री खूप दुखायचं. आता हे न्यूट्रिशन सुरू झाल्यापासून माझी गुडघेदुखी जवळजवळ बंद झालेलीच आहे. अर्धशिशी पण पूर्ण बंद झाली. कायम मला पर्समध्ये गोळी ठेवायला लागायची. नोकरीच्या कालावधीत जेवढ्या खाण्याचं कडे दुर्लक्ष होतंच. दररोज डब्यात चपाती भाजी किंवा काय पण वडा, समोसा हे पण आहारात असायचंच. तसंच बेकरी प्रॉडक्टचा पण खूप वापर होता. चहा जवळजवळ 5-6 वेळा व्हायचाच. या सगळ्यांनी तब्येतीची पूर्ण वाट लागलेली होती. पण लक्ष द्यायला वेळच नव्हता. आणि रिटायर झाल्यानंतर हे सगळं एक आजार सगळे वाढायलाच लागलेले होते. कशाने काय कमी होतच नव्हतं. डॉक्टरकडे जायचे तर डॉक्टर सांगायचे वजन कमी करा, नाहीतर तुम्ही जागेवरच राहाल म्हणून. त्यावेळेला मात्र खूप भीती वाटली. पण आमचे बाळकृष्ण परब यांनी मला ही लिंक दिली. खूप आभारी त्यांचे. प्रतीक्षाताईंनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आमच्या सुजाता मॅडम यांचं मार्गदर्शन आहेच. खूप खूप शतायुषी फॅमिली. खूप आभारी आहे मी आपली सर्वांची. थँक्यू. स्मिता ताई, माझा हं. एक प्रश्न आहे तुम्हाला. हे बघा, हां. जेव्हा हं. ना आपल्याला सिव्हिअर मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो. आता हां. सिव्हिअर मायग्रेनच्या प्रॉब्लेमला हेही माहिती असतं वडा खाल्ल्यानंतर आज आणि परत वाढणार आहे, समोसा हो. खाल्ल्यानंतर परत वाढणार आहे. हे हो. माहिती माहिती होतं हो. असतं, बरोबर आहे. बरोबर. हो. तरी पण मायग्रेन लईच प्रॉब्लेमॅटिक असतो हो. डोळे पण उघडायला नको असतात. तरी हां. त्याच्यावर कंट्रोल ठेवणं आता कसं सोपं झालं? आता त्रास हा नाहीच आहे जवळ-जवळ मला. नाही म्हणजे पूर्ण बंद झाला. खूप आभारी आहे आपली सगळ्यांची मी. मग आता वडा समोसा खाताय काय? नाही, मुळीच खात नाही. मला जाम भीती वाटते आता वडा समोसा खायची. आता चहा पण पूर्ण बंद झाला. चहाची खूप सवय होती. बंद होताना जरा त्रास झाला मला, पण आता काही वाटत नाही. पण तुम्हाला कुणी बंद करायला सांगितलं होतं? गप्प पीत राहायचं ना, डॉक्टरांना तर बरं वाटेल सगळ्या. नाही, पण आता बंद झाला. आता काहीच वाटत नाही. कधी नाही, इ- काहीच नाही. बंदच झाला. साखर पण पूर्ण बंद झाली. आता घरात साखर पण नसते काही वेळेला. ओके. हे स्वतःच स्वतः आतनं मन तुम्हाला अंतःप्रेरणा जागृत होते. त्याचे स्वतःचे रिक्वायरमेंट कमी होतात. इथं कुणीही सांगत नाही की हे बंद कर, ते बंद कर, नॉनव्हेज बंद कर. खूप लोक घाबरतात. नॉनव्हेज बंद करायला लावतील, हे बंद करायला लावतील. आम्ही काहीच बंद करायला लावत नाही. तुमचं मन तुम्हाला ज्या सूचना देतं. आता तुम्ही मला सांगा, सुषमाताई ह्या मेडिकल याच्यामध्येच आहेत. त्यांना माहिती नव्हतं का? सगळं माहिती असतं हो. पण आपण ज्याच्या बरोबर राहतो ना, तसेच आपण विचार करतो. हे पेशंट बरोबर राहणार, यांचे विचार काही असणार. त्याच पद्धतीनं म्हणून जैसी रंगत वैसी संगत. जी लोक स्वतःच्या आरोग्यावर काम करायला लागली, स्वतःचं खूप चांगलं आरोग्य बनवायला लागले आणि मग आपल्याला पण कॉन्फिडन्स यायला लागला, की अरे काहीतरी केल्यानंतर खूप चांगलं होतं. आपलं आरोग्य पण चांगलं होतं. हे आपल्याला हा कॉन्फिडन्स भेटल्याशिवाय नॉलेज तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे आहे. तुम्हाला वाटेल तुमच्याकडे नॉलेज कमी आहे म्हणून आम्ही इथनं देत बसलोय. बिलकुल नाही. आमच्याही पेक्षा जादा नॉलेज तुमच्याकडे असू शकतं आणि आहे. पण ते करवून घेणारा कोणतरी नसतो. रोज हॅमर करणारा कोणतरी नसतो. जो कॉन्फिडन्स देणारा कोणतरी नसतो. म्हणजे आज सुषमाताईंचा एक्सपिरियन्स आणि स्मिताताईंचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला कॉन्फिडन्स देऊन जातो. अरे यांचे एवढे प्रॉब्लेम्स होत आहेत तर माझं पण मग होईल. हेच आपल्याला भेटत नाही. म्हणून इथं गुड न्यूट्रिशन, गुड एक्सरसाइज, चांगला माइंडसेट, चांगला फॉलोअप
ह्याच्यामुळे एवढे बेस्ट रिझल्ट येत आहेत. आणि खूप क्लास. किती किलो वजन कमी झालं म्हटलं स्मिताताई? 10. म्यूट आहे. किती किलो कमी केलं? 10 किलो. 10 आणि किलो. मिस्टरांची पण बायपास सर्जरी झालेली आहे, त्यांनी पण चालू केलंय. त्यांचं पण 3 किलो वजन कमी झालंय. येस. आता वेट लॉस मॅरेथॉन मध्ये घ्या दोघं पण, त्यांना पण घ्या. त्यांना चालेल. पण घेतला ना तर मग हा, होतंय की हे चालेल. फॉलो करायला लागतो आपण. 10च हा, दिवसाची मॅरेथॉन आहे. 10च चालेल. दिवसांमध्ये काही इकडची दुनिया तिकडं होत नाही. होऊन होऊन माझ्या काय बहीण होईल. हा. माझ्या बहिणीची फॅमिली पण यामध्ये आहे. माझे दीर जाऊ पण आहेत. ते ते लोक पण सगळे घेत आहेत. की तुम्हाला खूप भेटल्यानंतर, तुम्हाला बघितल्यानंतर. हो, मला बघितल्यानंतरच. बरोबर. येस. आपल्याला स्वतःमधला जो बदल आहे ना, तो खूप लोकांना, मी मगाशी बोलली ना, स्वतःचा बदल हा दुसऱ्याला इन्स्पायर करतो. दुसऱ्याचं लाईफ हे काय करायला लागतो, आपण हेल्दी करायला लागतो. ओके. बरोबर. स्मिता थँक्यू पांगमताई, मॅडम. तुम्हाला येतंय का ऐकायला यायला लागलंय का? हो हो मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा. नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, कशासाठी चालू केलं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? सगळे रिटायर वाल्यांचं घ्यायला लागले बरं का. हो. सुषमा वंजारे ताई रिटायर, हो. स्मिता ताई रिटायर, हो. ह्या स्मिता ताई पण रिटायर लाईफ. रिटायर. सेकंड इनिंग किती हो. क्लास घालवायला लागले. आणि तुम्हाला वाटेल तुम्ही रिटायर हो. झाल्यानंतर सेकंड इनिंग येते. आम्हाला सुना आल्यानंतर आमची पण सेकंड इनिंगच असते. म्हणजे असं हो. जॉब केल्यानंतर सेकंड इनिंग स्टार्ट होते का? नाही. आपल्याला पण म्हणेन त्यावेळेला आपण सेकंड इनिंग स्टार्ट रिटायरमेंट करेल. नंतर खरीच सेकंड इनिंग सुरू होते. येस. नमस्कार, मी स्मिता पांगम. मी सिंधुदुर्गवरून आहे. मला ही लिंक शेटे मॅडम, आरती शेटताईंनी दिली. प्रतीक्षाताईंच्या खाली आहेत त्या. आणि मी अगोदर हे घेत होते. आणि असं नाही, खूप वर्षापूर्वी जवळजवळ 2009 मध्ये वगैरे घेत होते. 11-12 मध्ये वगैरे. आणि मी जॉईन झाले माझ्या संधिवातासाठी. आमवात आहे मला. आणि प्रचंड गुडघेदुखी, जवळजवळ 25 वर्ष झाली मला गुडघेदुखीचा त्रास होता. आणि गुडघेदुखीवर पण मी खूप चांगले, अगदी चांगले निष्णात डॉक्टरांचे उपचार केलेले. पंचकर्म केलेलं, तरी पण मला काहीच फरक पडत नव्हता. आणि अगोदर जेव्हा मी घेत होते तेव्हा पूर्ण गायडन्स नव्हतं. फक्त मी घ्यायचे, फ्युएल घ्यायचे. पण कोणाचं काही गायडन्स नाही, काही नाही, मार्गदर्शन काहीच नव्हतं. त्यामुळे काहीच रिझल्ट आला नव्हता. सुरू असायचं तेव्हा वजन थोडंसं कमी, 1-2, एखाद दुसरा किलो वजन कमी व्हायचं. परत जायचंय ते व्हायचं. चालायला जायचे, प्राणायाम, हे ते सगळं 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 चालू होतं. जिरा पाणी, ओवा पाणी, मेथी पाणी, असं सर्व काही चालू होतं. पण काहीच फरक नव्हता. आणि जेव्हा मला ही लिंक ह्यांनी दिली, शेठताईंनी आणि प्रतीक्षाताईंच्या एकदा हिल स्टेशनला मी ह्याला जॉईन झाले. कॅम्प होता त्यांच्याकडे तेव्हा. आणि तेव्हा मार्गदर्शन, आणि शेट्टे सर आणि प्रसाद सर आलेले तिकडे, डॉक्टर सर आलेले. तेव्हा त्यांनी जे मार्गदर्शन वगैरे केले त्यांच्यामुळे मी खूप इन्स्पायर झाले. आणि सगळ्यांचे अनुभव तर जवळजवळ 2 महिने मी फक्त मॉर्निंग हिल स्टेशन ऐकत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचे अनुभव वगैरे मी ऐकले. आणि तेव्हा ठरवलं की आपण हे घ्यायचं. आणि तेव्हा मी सुरुवात केली आणि माझं 10 किलो वजन कमी झालं. आणि गुडघेदुखी पण थोडी कमी झाली आहे. होईल हळूहळू. आता एवढा 25-30 वर्षाचा आजार, ते कमी व्हायला वेळ लागणारच, तो पूर्ण बरा व्हायला. पण मला खात्री आहे की मी पूर्ण बरी होईल, ह्याच्यातून पूर्ण रिकवर होईल. आणि सगळं माझं हे शिवाय मला असं इचिंग वगैरे भरपूर व्हायचं, तेही माझं कमी झालं. आणि चेहऱ्यावर भरपूर काळे डाग होते, काय म्हणतात ते, वाम म्हणतात ते, तसं होतं. ते पण थोडं कमी कमी होत आलंय. आणि आता मी खूप हॅपी, हेल्दी वगैरे आहे. सकस संतुलित आहार घेतल्यामुळे खूप चांगलं हे आहे. शेटे सरांचं मध्ये मध्ये खूप गायडन्स घेत असते मी. त्यांचं चांगलं मार्गदर्शन असल्यामुळे सगळं व्यवस्थित आहे आता. आणि ह्याच्यातून मी पूर्ण रिकवर होईन ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आता त्या आणि अमवातातनं सगळ्यांना मदत आहे. स्मिताताई,
हो. आता ते आमवाताचा इफेक्ट किती पर्सेंट कमी झालाय असं वाटतं? 60% 40% कमी झालंय. ओके. 40-50% कमी झालंय. अजून थोडा आहे. आता अगोदर पूर्ण पाय सूज खूप यायची. भरपूर सूज असायची पायांना वगैरे. आता फक्त गुडघेच फक्त दुखतात. बाकी सगळे पाय वगैरे आता सगळं चांगलं आहे. आता खूप मी चालू शकते. खूप वेळ बसला आणि उठलं तरच असं स्टिक झाल्यासारखं होतात. पण बाकी आता खूप वेळ चालू शकते. नाहीतर अगोदर मला खूप चालणं पण अर्धा किती तास एज आहे पण आता चालणं. स्मिताताई? वय किती आहे? आता 65. ओके. ह्या 65 वयामध्ये पण रिकव्हरी होते का? 100% होते. कारण होते का होते. की स्मिताताईंचं जर 50% होतं, तर मग आता 50% हो. आता परत स्मिताताई आहे का नाही या वेळेला वेट लॉस मॅरेथॉनला? हो हो आहे येस. आहे आता. त्यामुळं आता 50% अजून होऊ शकतं का? होऊ शकतं. जसं-जसं त्याच्यावरचा त्या गुडघ्यांवरचा लोड कमी व्हायला चालू होईल, त्यावेळेला हे रिझल्ट अजून क्लास आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे काय त्याच्यासाठी